लोकसभा चुनाव, विदर्भ का जनमत किसके साथ? देखें लगातार यूसीएन न्यूज पर। महाविकास आघाड़ी में लोकसभा सीटों का बंटवारा नहीं होने के बाद वंचित बहुजन आघाड़ी ने अकेले चुनाव लड़ने का ऐलान किया है। वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर ने कहा कि आघाड़ी की तीनों पार्टियों में आपसी झगड़ा होने के चलते उन्होंने अपना रुख अलग कर दिया। रविवार को नागपुर में बोलते हुए आंबेडकर ने ये बात कही। मी एवढं म्हणणार आहे की जे उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांनी ह्या 4 गोष्टी केल्या पाहिजेत। एक म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांचे जे अधिकारी येणार आहेत, रिटर्निंग ऑफिसरला पहिल्यांदा त्यांनी विचारलं पाहिजे की यांची अपॉइंटमेंट कोणी केलेली आहे, ते EVM सांभाळण्यासाठी त्यांची अपॉइंटमेंट कोणी केलेली आहे, इलेक्शन कमिशननी केलेली आहे की त्यांची अपॉइंटमेंट या 2 कॉर्पोरेशन जे आहेत त्या कॉर्पोरेशननी केलेली आहे। अब माझा सारा चॅलेंज आहे की जे मेजर जनरल TV वरती येतात त्या सगळ्यांना असणारा माझं आव्हान आहे की एकदा तरी खरं बोला। जे मेजर जनरल येतात ते की मिलिटरीतला कॉन्वॉय याच्या संदर्भातली रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत की नाही, 80चा कॉन्वॉय होऊ शकतो का, याच्याबद्दल जे रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर्स येतात आहेत चॅनल्सवरती त्यांचा मला आव्हान आहे त्यांना की हे 80चा कॉन्वॉय होतो का,